विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीच्या सराव संच 2.2 पासून नव्याने सुरुवात करणार आहोत। तर तत्पूर्वी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुमच्यासाठी आम्ही एक 10वीचा जो बदललेला सिलेबस आहे किंवा बदललेल्या सिलेबसच्या संदर्भात तुम्हाला एक आम्ही मेसेज केलेला आहे। तो मेसेज तुम्ही काळजीपूर्वक वाचा। त्याचबरोबर तुम्हाला ज्या 10वीच्या बोर्ड परीक्षा बंद झालेल्या आहेत हे जे तुमच्या डोक्यात बसलं होतं आणि 9वीच्या काही मुलांना असं वाटत होतं की आपला जो सिलेबस आहे तो चेंज झालाय किंवा आपला जो परीक्षेची जी पद्धत आहे ती बदललेली आहे, ह्या सगळ्याची माहिती सांगणारा मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहोत। तर तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघायचा आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करा आणि तुम्ही बघण्याबरोबर तुमच्या पालकांनाही दाखवा की जेणेकरून तुम्ही जर या अवस्थेत गोंधळलेला असाल तर तुमचा सगळा गोंधळ दूर होऊ शकतो आणि तुम्ही तुमचा अभ्यास थोडा करून अभ्यास पूर्ण करू शकता। त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघण्या अगोदर तो व्हिडिओ नक्कीच बघा, लाईक आणि शेअर करत राहा। आतापर्यंत आपण सराव संच 2.1 बघितलं होतं। तर सराव संच 2.2 सुरू करण्यापूर्वी एक माहिती मी तुम्हाला सांगतो। बघा, आपल्याला इयत्ता 9वी मध्ये काय सांगितलं होतं की आपल्याला एक समीकरण दिलं असेल तर ते समीकरण पायऱ्या सोडवत असताना आपल्याला दोन पद्धती दिलेल्या होत्या। एक त्यामधली एक पद्धत होती, एक मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड। ओके, तर फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण ज्या पद्धतीने गणित सोडवली होती त्याच पद्धतीने ही गणित आपल्याला सोडवायची आहे। एक लक्षात ठेवा, फॅक्टरायझेशन मेथड आपण जी 9वीला शिकलेलो आहोत तीच मेथड आता तुम्हाला इथे शिकायची आहे। तर आतापर्यंत आपल्याला जर एखादे इक्वेशन दिलं असेल तर त्या इक्वेशनचं रूट फाइंड करायचं असेल तर आपण काय सपोज करत होतो, व्यवस्थित ऐका, काय सपोज करत होतो, x is equal to 1. सपोज x is equal to 1 is the root of the equation. x1 हे रूट आहे इक्वेशनचं। सपोज करतो जर लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल आली तर आपण कन्सिडर करत होतो, कन्फर्म करत होतो की बोथ आर x is equal to 1 is a root of equation। पण समजा ते जर नाही आलं तर आपण लिहत काय होतो, does not a किंवा doesn't x is equal to not a equation of this root। ओके, समजा तर x is equal to 22 हे रूट आहे इक्वेशनचं, रूट आहे। जर तुम्हाला फाइंड करायला सांगितलं x² -7x + 22 is equal to 0 याचं रूट फाइंड करायला सांगितलं आणि सपोज करा की ते 22 येत असेल किंवा whenever 23, 25, 36 येत असेल तर तुम्हाला 1 पासून फाइंड करायला लागलं असतं 36, 22, 28 पर्यंत। ह्याच्यासाठी आपण गणित किती सोडवायला लागली असते, त्याच्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे की आपण न सपोज करता, म्हणजे आपण आपल्या मनानं अंक गृहीत न धरता, कारण आपल्याला काय केलेलं एक्सरसाइज 2.1 मध्ये की x is equal to 1 फाइंड द रूट ऑफ इक्वेशन, म्हणजे हे रूट आहे का नाही, डिसाइड x is equal to 1 is the root of this equation, x is equal to 2 decide this equation is root or not। मग तुम्हाला हे फाइंड करायचं होतं। आता विचार करा, तुम्हाला हे फाइंड करायचं आहे, तुम्ही एवढे अंक तुम्ही फाइंड करणार आहात का नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असते, फॅक्टरायझेशन मेथडनं तुम्ही हे सगळं फाइंड करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजे, टेबल व्यवस्थित पाठ पाहिजे। तर आता आपण बघूया की काय पाठांतर करायचं आहे। तर इथं रूल पाठ करायचा आहे, जे मेथड आहे त्या स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचे। तर बघा, प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन। सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। बघा, हे इक्वेशन मी तुमच्या समोर लिहून ठेवलेलं आहे की काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। ठीक आहे, हे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आहे। आता फक्त एक लक्षात ठेवा, इथं स्क्वेअर आहे याचा अर्थ आपल्याला रूट 2 येणार आहे। की इथं जे स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला इथे जो वर्ग दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला या इक्वेशनचे आपण ज्यावेळेला रूट फाइंड करू तर ते एकूण 2 येणार आहे। ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, रूट 2 येणार आहेत। सेम येऊ शकतील, डिफरंट पण येऊ शकतील। आता एक आणखीन एक यामध्ये महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला मी हे गणित सोडवून दाखवत असताना तुम्हाला ज्या स्टेप सांगणार आहे त्या स्टेप तुम्ही लक्षात ठेवायचे, सगळ्या स्टेप परीक्षेला लिहायच्या नाहीये।
स्टेप तुम्हाला एवढ्यासाठी सोडवून दाखवतोय की तुम्ही जर त्या स्टेप समजून घेतला तर गणित कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे, तर ह्या स्टेप तुम्ही परीक्षेत लिहायच्या नाही, स्टेप तुम्ही समजून घ्यायचे. पहिलं उदाहरण व्यवस्थित समजून घ्या, ऍक्युरेट समजलं तर तुम्हाला ती पुढची गणित सोडवता येणार आहे. बघा, मी तुमच्यासाठी इथं जे इक्वेशन लिहिलं होतं x वर्ग मायनस 15x मायनस 54 इज इक्वल टू 0. यामध्ये a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आहे 1. ओके, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 15 and c इज इक्वल टू मायनस प्लस 54. तर हे मायनस 15 अँड मायनस 54 c ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला काय करायचं असेल की हे जे मिडल टर्म आहे म्हणजे b आहे, या b चे फॅक्टर असे करायचे आहे. हे जे मिडल टर्म आहे b, याचे फॅक्टर तुम्हाला असे करायचे आहे की तुम्हाला त्याचे जे फॅक्टर असे करायचे आहे की त्यांचा सम म्हणजे या b चं जे तुम्ही फॅक्टर कराल, सपोज तुम्ही आपण ते b चे फॅक्टर तुम्ही जे कराल ते b1 अँड b2 आहे, तर त्या फॅक्टरचा जर तुम्ही सम केला किंवा सम करायला लागलं आणि मायनस झालं तर सम मायनस हा काय आला पाहिजे? b आला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे b चे फॅक्टर करणार ते b1 b2 आहे समजा, तर ते काय झालं पाहिजे? त्यांचा सम b एवढा आला पाहिजे. ओके, मिडल टर्म एवढा आला पाहिजे आणि तो इक्वल असला पाहिजे. तो इक्वल असला पाहिजे a and c चा मल्टिप्लिकेशन एवढा. म्हणजे a and c चं मल्टिप्लिकेशन सुद्धा त्यांचे इक्वल पाहिजे. ठीक आहे, समजण्यासाठी म्हणून म्हटलं हा रूल आहे. हा रूल लक्षात ठेवा. तुम्हाला फॅक्टर पाडणं सोपं आहे पण ते बरोबर यायला पाहिजे. बघा, मी तुम्हाला गणितात समजून सांगेन. ठीक आहे, इथे काय म्हणते b1 b2 चे फॅक्टर b चे फॅक्टर काय यायला पाहिजे? b1 आणि b2 हे प्लस मायनस केलं तर ते ऍज इट इज b यायला पाहिजे आणि a and c चं मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. मग a and c चं मल्टिप्लिकेशन किती आहे? a किती आहे? 1 आहे. c किती आहे? 54 आहे. मल्टिप्लिकेशन केलं तर 54 येणार आहे. या 54 म्हणजे हे ac किती आहे? 54 आहे. a into c किती आहे? 54 आहे. b1 b2 यांच्या इक्वल आला पाहिजे. म्हणजे किती यायला पाहिजे? b यायला पाहिजे. मग b किती आहे? -15. याचा अर्थ a आणि c इथं जे आपण आता अवयव पाडणार आहोत, इथं जे फॅक्टर करणार आहोत, त्यांचा मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे आणि त्यांचा सम मायनस हा 15 आला पाहिजे. लक्षात ठेवा, त्यांची बेरीज वजाबाकी ही -15 आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे. सोप्या भाषेत आणखी सांगितलं, यांची बेरीज वजाबाकी -15 आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे. आता एक लक्षात ठेवा, संख्या अनेक आहे. 54 कितीच्या पाड्यात आहे? त्या पाड्यात ते पाडे तुम्हाला म्हणायचे आहे. बघा, तुम्ही असेही म्हणू शकता 27 दोन्ही 54 होऊ शकते ना, 27 दोन्ही 54. पण 27 आणि 2 म्हणजे 27 into 2 केलं तर 54 येते. पण 27 मायनस प्लस केलं तर 15 कुठे येते? 29 येईल, 25 येईल. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला 15च्या आजूबाजूच्या संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत. बघा, मी आता ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला लगेच समजण्यासाठी बघा 9 गुणिले 6 केलं, 9 into 6 केलं तर 54 येणार आहे. 9 मायनस आणि 6 मायनस जर त्यांचा सम केला तो 15 येणार. बघा, मी जे सांगायला तुम्हाला लिहून दाखवतो. 9 into 6 हे प्लस आहे म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन प्लस यायला पाहिजे. मग प्लस इंटू प्लस केलं तर इथं प्लस येणार आहे. बरोबर आहे.
प्लस इंटू प्लस केलं तर प्लस येते, मायनस इंटू मायनस केलं तरी सुद्धा प्लस येते. गुणाकारामध्ये गुणाकाराचे नियम सांगतो मी, गुणाकाराचे नियम. आणि जर मायनस प्लस यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस येते. हे 3 नियम लक्षात ठेवा, गणित सोडवण्यासाठी गरजेचं आहे. हे 3 नियम तुम्हाला गरजेचे आहेत. त्याच्यानंतर या 3 नियमांचा वापर करून इथे तुम्हाला चिन्ह ठरवायचे. प्लस प्लस यांचं मल्टिप्लिकेशन 54 येते, पण प्लस प्लस हे सुद्धा प्लस 15 व्हायला पाहिजे, 15 व्हायला पाहिजे, पण ते नाही होणार. त्यामुळे काय करायचं आहे, आपला दुसरा नियम मायनस आणि मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस 54 म्हणजे वजा 9 गुणिले वजा 6 अधिक 54 येणार. यांचा जर गुणाकार केला तर अधिक 54 येणार, पण यांची जर बेरीज केली वजा 9 आणि वजा 6 तर वजा 15 येणार. ठीक आहे, बेरीज वजाबाकी तर आता मी शिकवू शकत नाही तुम्हाला, कारण आता सध्या आपण 10वीचं गणित बघतो. त्यामुळे वजा 6 आणि वजा 9 यांचा जर बेरीज केली तर ती वजा 15 येणार. ठीक आहे, हे नियम सगळे तुम्हाला या बाजूला लिहून दाखवले, त्याची पद्धत सांगितली. हा नियम आहे, हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि हे मात्र परीक्षेला बाजूला तुम्ही असं लिहत चला. ठीक आहे, मग आता गणित सोडवायचं. बघा गणित सोपं आहे, x वर्ग आहे असेल, ह्या अवयव पद्धत आहे ही, म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथड आहे. फॅक्टरायझेशन मेथड सोडवत असताना x² ॲज इट इज लिहायचं आहे आणि ह्या 15x चं आपण फॅक्टर केले, ते 9x -9x -6x हे फॅक्टर आहे. ॲज हे -6 and -9 -9 इंटू -6 हा सुद्धा एक ब्रॅकेट आहे. बघा मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला x² चे इथं फॅक्टर केले, सॉरी x² ॲज इट इज लिहिलंय, x² ॲज इट इज लिहिलेला आहे. 15x चे फॅक्टर जे आहे -9 -6, 54 चे फॅक्टर केले -9 -6. ठीक आहे, तुम्हाला पेअर बनवायचा आहे, जोड्या बनवायच्या आहेत. फर्स्ट इथं एक पेअर आहे, बघा हे साइन लक्षात घ्या, त्यावरून तुम्हाला पेअर बनवायचे. हे A आणि B आहे, इथं हे B आहे, हे सुद्धा B आहे आणि हे C आहे. त्यामुळे इथं एक BC चा पेअर बनवलाय आणि इथं एक AB चा पेअर बनवलाय. हा AB चा पेअर आहे, हा BC चा पेअर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामधून कॉमन काय काढू शकतो ते कॉमन काढत जायचं. बघा इथं C आहे, इथं x आहे, इथं सुद्धा x आहे. x कॉमन मध्ये बाहेर काढतो. ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, x² होतं त्यामुळे इथं x येणार आहे. x² होतं, x कॉमन मध्ये बाहेर काढलं, मायनस x कॉमन मध्ये बाहेर गेले, राहिलेला इथं 9. ठीक आहे, सेम ॲज इथं सुद्धा सेम प्रोसेस. इथं -6 आहे, इथं -6 आहे, ते बाहेर काढलं कॉमन मध्ये. -6 कॉमन मध्ये काय केलं, बाहेर काढलेलं. आता इथं काय राहिलेलं आहे, x राहिलेला आहे प्लस. ठीक आहे, मी साइन फक्त कॅरी केलेला, अजून दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे -6 आणि हे -6 इथं काय केलेलं, बाहेर काढलेलं आहे. इथं x राहिलेला आहे. आता इथं -9 आहे, इथं प्लस आपण कॅरी करू शकणार आहे की नाही, तर इथं फक्त काय करायचं आहे, -9 = 0. आता जर कॉमन पेअर आहे, परत त्यांचं कॉमन पेअरचं एक ब्रॅकेट बनवायचं. म्हणजे इथं सुद्धा आहे x9 आणि इथं सुद्धा x9 आहे. त्याचा कॉमन पेअरचा एक लिनियर पेअर बनवण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे, x -9. आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये जे अनकॉमन आहे ते कॉमन नाहीये, x -6 = 0. आणि आता आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे लिनियर पेअर मध्ये. बघा x -9 = 0 और x -6 = 0. टू पेअर ऑफ लिनियर पेअरचे काय करायचं, तर आपल्याला लिनियर पेअर, 2 लिनियर पेअर बनवायचे आहे. आता x -9 = 0 आहे, ते लिनियर पेअरचं कन्वर्ट जर केलं, x -9 0 और x -6 = 0, तर तुम्हाला बघा आपण x ॲज इट इज लिहिणार आहे, -9
इकडे आल्यानंतर काय होणार आहे ते प्लस होणार आहे. सेम ॲज इट इज इथे सुद्धा x काय होणार आहे प्लस होणार आहे. मग तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे 9 and 6 is root of quadratic equation. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे आणि तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचा. हा नियम तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलाय, असं काही नाही परीक्षेला नियम लिहायचा. हे मात्र तुम्ही फॅक्टर लिहिण्याचा सराव ठेवा. ठीक आहे. या पद्धतीने गणित लिहायचं आहे. तुम्हाला काय लिहायचं नाही पुन्हा एकदा सांगतो, ही स्टेप लिहायची नाही, ही स्टेप नाही लिहायची. तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी ते स्टेप सांगितलेले आहे. पुन्हा एकदा मी एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला हे एक इक्वेशन दिलेलं होतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं होतं आणि तुम्हाला बाय फॅक्टरायझेशन मेथडने ते सॉल्व्ह करायला सांगितलंय. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करत असताना तुम्हाला त्याचे मिडल जे टर्म आहे b जे आहे त्या मिडल टर्मचे b चे तुम्हाला फॅक्टर असे करायचे आहे की b1 + b2 जर केलं तर ते इज इक्वल टू b आलं पाहिजे आणि a and c जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याची व्हॅल्यू सुद्धा इज इक्वल टू b आली पाहिजे. आणि हे जे a * c आहे ते आणि b1 + b2 हे इक्वल आलं पाहिजे. सो तुम्ही काय करायचं आहे तर त्या a 54 गुणिले 1 केलं तर ते 54 आलं. 54 चे तुम्ही फॅक्टर केला तर ते फॅक्टर -6 आणि -9 आलेले आहे आणि त्यांचा जर सम केला तर तो 15 आलेला आहे. मग तुम्ही काय करायचं नेक्स्ट स्टेपला जे इक्वेशन दिलं तिथून पुढे इथं गणित सुरू होतंय की x² ॲज इट इज 15x चे फॅक्टर काय केले -9x -6x. 54 चे फॅक्टर काय केले -9 * -6 हे फॅक्टर केले. आपण पेअर बनवले, a and b चा एक पेअर बनवला, a and c चा एक पेअर बनवला. a and b मधून कॉमन काय काढलं x कॉमन काढलं. a and c मधून कॉमन काय काढलं 6 कॉमन काढलं. -6 x कॉमन निघालं. इथं काय रिमेन काय होतं x आणि इथं 9. इथं -6 कॉमन केल्यानंतर x लिहिलं कॅरी केलं आणि -9 कॅरी केलं. -x -9 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहिलं जे दोन्हीकडे सुद्धा कॉमन आहे आणि x -6 एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं. पुन्हा त्याचं लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. x - 9 = 0, x - 6 = 0. हे 2 चे पेअर बनवलेले होते, त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून जे आपण पक्षांतराचे चिन्हांचे नियम वापरतो ते वापरून रूट फाइंड केलेले आहे. हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. आपण दुसरं उदाहरण बघूया. सेकंड एक्झाम्पल बघा आपल्याला काय दिलेलं आहे x² + x - 20 = 0 दिलेलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ते बाय फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. a = 1 आहे, b = 1 आहे, c = -20 आहे. हे व्हॅल्यू फक्त इथे लिहिलेली आहे. रूल आहे, रूल नुसार सोडवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता तिथे रूल लिहिलाय नाही पण तरी पण तोंडी आपण करायचं आहे. a * c -20 गुणिले इथे 1 आहे, a गुणिले c केलं -20 की -20 इथे लिहिलेलं आहे आणि इथं +1 आहे b ची किंमत तर ती +1 आणि म्हणजे आता आपल्याला काय करायचं गुणाकार -20 आला पाहिजे आणि बेरीज ही +1 यायला पाहिजे. तर बघा 20 कितीच्या पाड्यात आहे तर 10 गुणिले 2 20 पण 10 अधिक वजा केलं तर 8 आणि 12 हे 2 अंक येतात. त्यामुळं 10 आपल्याला 1 अंक यायला पाहिजे. 5 20. तर बघा हे मी गणित सोडवून बघितलेले आहेत त्यामुळे मला हे अंक माहिती आहे. तुम्ही जोपर्यंत सराव करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे अंक माहिती होणार नाही आणि सरावाशिवाय अवयव फॅक्टर हे लक्षात येणार नाही. बघा 5 * 4 5 गुणिले 4 5 20 5 आणि 4 9 होतात. मग 5 मधून 4 एकतर बेरीज करायची किंवा वजाबाकी. 5 मधून 4 वजा केले जर तुम्ही बेरीज पहिला केला तर आपल्याला बेरीज करायची सवय असते. 5 + 4 केले तर 9 होतात. आपल्याला 9 नको आहे, आपल्याला 1 हवा आहे. त्यामुळे 5 मधून 4 वजा केले मग 4 वजा केले तर +1 येते म्हणून 5 चं चिन्ह अधिक येणार आहे कारण आपल्याला +1 हवा आहे. +1 हवा आहे आणि इथं
वजा. बघा आता 5 गुणिले 4 मग अशी सांगितलं चिन्हांचा नियम. तीनच नियम आहेत गुणाकारामध्ये. अधिक गुणिले अधिक असेल अधिकच होते, वजा गुणिले वजा असेल अधिकच होते. सोपं आहे, दोन चिन्ह सेम असेल तेच चिन्ह येणार. पण जर अधिक वजा असेल तर वजा चिन्ह, अधिक वजा असेल वजा 5 गुणिले 4 5 20. नियम खूप गरजेचा आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार. मग असे सांगितले x वर्ग आहे असेल का, आणि आता x चे आपण अवयव पाडले अधिक 5x वजा 4x वजा, ठीक आहे, हे वजा आहे. त्या आता पुढे अधिक 5 गुणिले वजा 4 बरोबर 0. अधिक चिन्ह आपण लिहत नाही म्हणून इथे लिहिलेलं नाहीये, ते कंसाच्या बाहेर याचे चिन्ह आहे असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण ग्रुप बनवतोय म्हणजे पेयर बनवतोय. ए अँड सी चा ए अँड बी चा एक पेयर बनवला आणि बी अँड सी चा एक पेयर बनवला. यामधून काय कॉमन काढू शकतोय, x कॉमन काढू शकतोय. इथं x ऍज इट इज राहणार आहे प्लस 5 ऍज इट इज राहणार आहे. बघा x कॉमन बाहेर काढलेलं आहे. पुन्हा इथं आपण -4 कॉमन बाहेर काढू शकतो आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे x. आता इथं -4 ब्रॅकेटच्या बाहेर आलेला आहे, -4 ब्रॅकेटच्या बाहेर आलेला आहे आणि आता ब्रॅकेटच्या बाहेर आलेला आहे. मग आता इथं काय राहिलेलं आहे -5. ठीक आहे. तर एक थोडीशी गोष्ट इथे कन्सिडर करून ठेवा की तुमचं इथं काय पण साइन असू दे, इथं सॉरी इथं प्लसचं साइन आहे, इथं जे साइन असणार आहे तीच इथं तुम्हाला कॅरी करायचं आहे. ठीक आहे. इथं तुमचं साइन काहीही असू दे, आपण ह्या 20 चं फॅक्टर काय केलंय +5 -4. हे लक्षात ठेवा कारण चिन्ह चुकली तर तुमचे गणित चुकणार आहे. 20 आहे, या 20 चे आपण अवयव काय पडले 5 आणि वजा 4. ते चिन्ह सहितच इथं लिहा, ब्रॅकेट मध्ये चिन्ह सहित लिहा, मग ते सोपं जाईल समजायला. x अधिक 5 आलेला आहे. ठीक आहे. आता आपण जे इक्वल पेयर आहे, सेम पेयर आहे, ते काय करणार आहे एका ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे x + 5 and x - 4 ओके इज इक्वल टू 0. आता याचा आपण लिनियर पेयर मध्ये कन्वर्ट करणार आहे. x + 5 इज इक्वल टू 0 और x - 4 इज इक्वल टू 0. आणि आता आपण हे सॉल्व करणार आहे. x इज इक्वल टू हे +5 होतं म्हटल्यानंतर काय होणार आहे -5. हे -4 होतं ते +4 होणार आहे. म्हणजे ते काय होतंय 0 हे इकडे आल्यानंतर काय होणार आहे -5. 0 मधून मायनस केलं -4 5 केलं ऍज इट इज येणार आहे. इथं +4 केलं ऍज इट इज येणार आहे. मग इथं लिहायचं आहे 5 and -5 and 4 is root of quadratic इक्वेशन. ठीक आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, 2 वेळा गणित सोडवा कारण नियम चिन्हांचे महत्त्वाचे आहे. स्टेप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय स्टेप केला ते बघा, गणित समजा, पळून फास्ट गणित शिकू नका कारण बरोबर आले तर तुम्हाला अबाउट 95 आउट ऑफ 100 तुम्हाला मार्क मिळणार. ज्यांना 100 पैकी 100 पाडायचं आहे त्यांनी नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपले स्टेप चुकले तर आपले मार्क नंतर लक्षात राहिलं नाही माझं आहे, चिन्ह बदलली, तर त्यापेक्षा थोडंसं काय करा व्यवस्थित समजून घ्या. हे लक्षात ठेवा, इथं सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवा. गणित पुन्हा एकदा सोडवा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो भाग असणार आहे तो आपण उद्याच्या तासाला बघणार आहे.